नागपूरची शान सावजी मटण आणि त्यावरच बोलले एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे. काय म्हणाले मुंढे? सावजी मटण खाल्लं तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल. आता झाली का पंचायत? नागपूरकर संतापले आणि सावजी मटणावरून वाद पेटला. आमच्या घरी या, मी बनवून खाऊ घालतो, ते कोर्टात मानहानी दाखल करू इथपर्यंत वाद गेला. खरंच सावजी घातक आहे की हा ब्रँड बदनाम करण्याचा डाव आहे? चला बघूयात यावरचा तिखट आणि झणझणीत रिपोर्ट. जाळ अनधूर संकटच. सावजी मटण विरुद्ध तुकाराम मुंढे, नागपुरात वाद पेटला. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत होते. बोलता बोलता विषय निघाला आरोग्याचा आणि मुंढे सुरू झाले. सावजी सारखं ऑइली फूड खाल्लं तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय होईल? सावजी जेवण जर माझ्यासारख्या माणसांनी जेवलं तर किमान 1 महिना हॉस्पिटलमध्ये जाईल. बस, नागपूर पेटलं. कारण सावजी ही फक्त डिश नाही, ती तर नागपूरची अस्मिता. आता मुंढेंनी थेट सावजीवरच तिखट जाळ काढला. मग काय, सावजी हॉटेल चालक भडकणारच की. काय म्हणाले हॉटेल चालक? ऐका. तुकाराम मुंढेंच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. नागपुरात 1000च्या वर सावजी हॉटेल आहेत. एका हॉटेलमध्ये 200 लोक जेवतात. जर सावजी घातक असतं तर सगळी हॉस्पिटल्स भरली असती, रस्त्यावर रुग्ण दिसले असते. काही जण म्हणाले, तुकाराम मुंढे आमच्या घरी या, आम्ही सावजी बनवून खाऊ घालतो, असं जेवणाचं आमंत्रणच त्यांनी देऊन टाकलं. काहींनी तर माफी मागा नाहीतर मानहानीचा दावा करू असं म्हणत थेट कोर्टात खेचण्याची भाषा केली. सावजी ब्रँड आहे, त्याला धक्का लावू नका, असं मत या हॉटेल चालकांनी मांडलं. नागपुरातल्या माणसाला सावजी म्हणजे काय हे सांगायची गरज नाही, पण ज्यांनी कधी या मटणाची चव चाखली नाही, खास त्यांच्यासाठी सावजी म्हणजे काय. खरं तर सावजी ही हलबाकोष्टी समाजाची देण आहे. सुकी लाल मिरची, धने, जिरे, लवंग, दालचिनी, खसखस, सुकं खोबरं हे सगळं तव्यावर भाजून वरवंट्यावर बारीक करतात आणि मग तयार होतो अस्सल सावजी मसाला. मग त्यात मटण, चिकन, खूर, कलेजी, खिमा किंवा मग वांग, डाळ, गवार टाकतात. रंग काळपट, तेल थोडं जास्त, पण चव झणझणीत. राजकारण्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट डिश. काय सावजी म्हणजे काय हे ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. मग सावजीची चव चाखल्यावर? असो, आता मुंढे जे काही बोलले ते बरोबर आहे का? याबाबत आहार तज्ञ काय म्हणतायत ऐकूया. तुकाराम मुंढे काय म्हणतात? तेल आणि तिखट जास्त म्हणून हृदय आणि पोटाचे विकार होऊ शकतात. तर आहार तज्ञ म्हणतात की सावजी मधले मसाले चांगलेच आहेत, पण तेलाचं प्रमाण जरा जास्त आहे, ते कमी करायला पाहिजे. आता मुद्दा उपस्थित होतो तो मूळ सावजी आणि बोगस सावजी यातला फरक. तेही समजून घेऊ. सावजी नाव घेऊन अनेक जण तेल आणि तिखटाचा अतिरिक्त वापर करतात आणि त्यामुळेच पोट बिघडतं. म्हणजे मुंडे काय आणि सावजी प्रेमी काय, दोघेही चुकीचे नाहीत. मुळात हा वाद आरोग्य विरुद्ध अस्मिता असल्यानं त्याला जरा जास्तच फोडणी बसली. नागपूरकरांसाठी सावजी म्हणजे ओळख. सण, लग्न, पाहुणे मंडळी सर्वांसाठी सावजी. मुंढे यांचा उद्देश सावजी बंद करणं नाही, तर फक्त खाण्याच्या सवयी बदला हा सल्ला होता. पण सांगण्याची पद्धत जरा अर्थात नागपूरकरांना बोचली. कारण तुम्ही ब्रँडवर बोललात की लोकांना वाईट वाटणारच ना. तर मित्रांनो, सावजी बंद करायची नाही, पण आठवड्यातून रोज पण खायची नाही. आणि हो, मूळ पद्धतीनं बनलेली सावजी खा आणि तेलावर नियंत्रण ठेवा. आणि मुंडे साहेब, नागपूरकरांच्या घरी जाऊन एकदा मूळ सावजी चाखा, मग बोला. तुम्हाला काय वाटतं, सावजी घातक आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.